गावात शाळा आहे, एकच मुली आहे गावामध्ये. मी शाळेला जाणार आहे. म्हणजे अख्ख्या गावात एकच पोरग आहे? लई दिवस जगायची ती थोडे दिवसात मरायचं एवढं कोणी सांगितलं? खात नाहीत बरं का, चुकून तुम्ही खाताल. याच्यावर जर पाहिलं ना तर नक्षी काम केलेलं आहे जणू काय. आता विकतचं पाणी आम्हाला आणायला लागते. विकत आणतो आम्ही बोरवरनं टिंकर आणि मग ते भरतो इथे. शेणाने सारवतो ना, हा त्याच्यामुळं ते आपलं चांगलं वयस दिसावं म्हणून असं ठेवायचं नाही म्हणून चुन्याचं काढलं ते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा वाटसरू कुठल्या केळीच्या बागेत उभा आहे का, तर नाही, तुमचा गैरसमज आहे. मी आता उभा आहे राजगड तालुक्यातील कोळंबी या गावात. आणि त्या कोळंबी गावाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घराजवळ घराच्या बाजूला बागायती असणारच आहे. हे बघा, केळीचा पूर्ण गडचा गड आहे. आपल्याला बागेमध्ये पाहायला मिळत नाही एवढा मोठा गड आहे इथं. आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक घरासमोर तुम्हाला बागायती पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच. अगदी खरं सांगा मंडळी, तुम्हाला सुद्धा हे गाव पाहायची इच्छा झाली ना? तुमची ही इच्छा मी पूर्ण करतो. कसं? खूप सोपं आहे. पुढची केवळ 25 मिनिटे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तयार आहात ना? चला तर मग या वाटसरू सोबत एका आनंदी प्रवासाला. पुण्यावरून थेट किल्ले तोरणाच्या पायथ्याला यायचं. तिथून मावळतीकडे फक्त 20 मिनिटाचा प्रवास करून ह्या कोलंबी गावात पोहोचायचं. डोंगर रांगेत आहे ना, केवळ 4 ते 5 घरांची वस्ती असलेलं गाव आहे. ह्या टोकावर एक गाव वसलंय आणि इथं एक बघा 2 घरांची वस्ती आहे. आणि हे बघा इथं पुढं 4-5 घरांची वस्ती आहे. आणि ह्या गावांपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता पण नाही आहे. आता आपण ज्या गावाला जाणार आहोत कोलंबी गावाला, ते कोलंबी गाव इथं ह्या डोंगराच्या मधोमध वसलेलं आहे. इकडनं पण शॉर्टकट आहे पण ती पायवाट आहे. आणि रस्ता आहे ना इथून पुढून आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी ही घरं वसलेली आहेत डोंगराच्या टोकावर. एरवी गजबजलेलं गाव दुपारच्या प्रहरात मात्र शांत होतं. बहुधा वामकुक्षी घेण्यासाठी लोक घरातच असावीत असा माझा अंदाज. मंडळी, या गावाने अजूनही गाव पण जपलेलं आहे. बहुतेक घरं कौलारू आहेत अशी जुनी. आणि लोक आवडीने ना ती सारून बिरून घेतात. हे बघ, एकदम छान सारवलेली घरं आहेत. कारवीच्या खुडाला शेणा मातीने सारवून त्यावर केलेले नक्षीकाम म्हणजे केवळ चुन्याच्या रेषा नसून आपल्या घराप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि त्याविषयी असलेलं प्रेम आहे. निर्जीव भिंती सुद्धा या भावनेनं जिवंत झाल्यासारख्या वाटतात. एकांतात आपल्याशी बोलत असतात. गावात शाळा आहे, एकच मुली आहे गावामध्ये. मी शाळेला जाणार आहे. म्हणजे अख्ख्या गावात एकच पोरग आहे? सगळी पोरं शहरा बाजारावर गेली नाही इकडे आणि काही पाष्टीवर राहतात. इथं आता जवळजवळ 20-25 घरं आहेत. जास्त जास्त असतील. जास्त असतील. म्हणजे 20-25 घरं असून फक्त एकच पोरग शाळेत. मग ऐकलं का बाळा, ही शाळा मोडत आली. ही शाळा पार पडन अंगाव. त्या गावात शाळा आहे. खरं चांगलं वाटलं की एवढ्या दुर्गम भागात पण शाळा आहेत. एक नाही 2 वर्ग आहेत. इथं एक समोर एक वर्ग आहे. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की आत्तापर्यंत ह्या शाळेमध्ये एक विद्यार्थी होता आणि हा तो एकमेव विद्यार्थी या वर्षापासून नवीन गावात शाळेला गेला आहे. इथून पुढे गाव आहे पासली नावाचं, तिकडं गेला आहे. म्हणजे गावात शाळा असून सुद्धा विद्यार्थी नसल्यामुळे शाळा बंद आहेत. किती भयान वास्तव आहे. 50 घरं आहेत त्या गावात आणि मुलं किती? फक्त 1. आणि तोही विद्यार्थी ह्या वर्षापासून नाही आहे. म्हणजे इथून पुढे ही शाळा ओस पडणार, ती पण विद्यार्थ्याविना. शिक्षक आहे पण शिकवायचं कोणाला हा प्रश्न आहे. शिक्षण घ्यायला विद्यार्थीच नाही, ज्ञानदान करायला शिक्षक आहेत पण ते ज्ञान ग्रहण करायला इथं विद्यार्थीच नाही. मागच्या वर्षीपर्यंत 1 विद्यार्थी होता, आता एकही विद्यार्थी नाही. एक एक मी 4 वर्ग आणि विद्यार्थी एकच.
हा आता कमी कमी होत गेलेत ना, त्यामुळे गावामध्ये कोण राहिले नाहीत पोरी वगैरे. आता शहरा बाजारानं वगैरे सगळे गेले ते. अंगणवाडी तिकडे पुढं सातीपुत्र शाळा आहे. सातीपुत्र आहे. मग शाळेत पोरं किती आहेत मग? एकच पोरग. आणि शिक्षक योग बस पण चालू झाले मग, त्यामुळे आता सगळे खाली जाते. तू कितीला आहे? 7वी 7वीला. आणि तू? 12वी. 12वीला आहे तू? नाही वाटत, मला वाटलं 8वी 9वीला असेल तू. हा 12वी कॉमर्स का? आर्ट्स. तुला काय पुढे व्हायचंय? मला इंजिनियर व्हायचंय. मग आर्ट्स कसं घेतलंस मग? तू सायन्स करायला पाहिजे होतं ना मग. सायन्स करून करायचं. तुला काय व्हायचं पुढे? पोलीस. अरे वा. काय तयारी केली पोलीस व्हायला? काय तयारी केलीस का? करायची. तुम्ही आम्ही पोटा पाण्यानिमित्त गेलो शहरामध्ये, गावाशी रिकामी पडली, आता शाळा रिकाम्या पडल्या. आपण आपल्या लेकरांना तिकडं जाऊन कॉन्व्हेंटला इंग्लिश मिडियमला शाळेमध्ये घातलं. इथं आता अ ब कडं क ख ग ग असं म्हणायला पण कोण नाही. शाळेत तो जो स्वर होता शिक्षणाचा, छडी लागे छमछम आणि विद्या ही गमगम. शिक्षण द्यायला शिक्षक आहेत, पण आज विद्यार्थीच नाही आहेत. बाई 2 शाळा भरायच्या ना. होते 2 बाय खरं का खोटं? 2 पोरं 2 शाळा गच्च भरायच्या. हो का मंडळी, विद्यार्थ्यांविना शाळेची काय अवस्था आहे. इथं 2 शाळा आहेत, त्यापैकी एक चालू होती आणि ती पण यावर्षी बंद होणार आहे, कारण विद्यार्थी गेला दुसऱ्या गावाला. ही जुनी शाळा. आज केवळ इथं पण घर सामान पडले. ज्या ठिकाणी ज्ञानदान करायचं, ज्ञान घ्यायचं, त्या ठिकाणी असं बंगार का पडले तर शाळेत विद्यार्थीच नाही आहेत. 550 घरांच्या या कोलंबी गावात बहुतेक घरं दगड मातीची आणि कौलाची असून देखील त्यातल्या एका घरानं आपलं वेगळं पण जपलं होतं. कारवीच्या कुडाला शेणा मातीनं सारवून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं होतं. पावलं आपोआप तिकडे वळाली. कोंबड्यांशी बोलतीयस का? का? माणसं कुठे गेली? माणसं कोणची? मग घरात कोण नाही तुमच्या? पोरगा आलाय तो गेलाय कुठे बाहेर. मग आता कोणाशी बोलत होतीस तू? ह्या कोंबड्यांना दाणं खात घातलं ना, हा तर ते आतमध्ये जात्यात. बर. हा. त्यांच्याशी बोलायला लागलीस होय? त्यांच्याशी बोलायला लागले. अच्छा. ही नक्षी कोणी काढली? ती मी काढली. का? अशीच. नाही, छान काढलीस. का पण काढलीस? हे असं आपलं हे शेणाने सारवतो ना, हा. त्याच्यामुळं ते आपलं चांगलं वैसं दिसावं म्हणून, असं ठेवायचं नाही म्हणून चुन्याचं काढलं ते. त्याला काही शास्त्र आहे का? हा पहिलं जुन्या याच्यामध्ये आम्ही असंच करायचं. लोक आमची अशीच करायची तर आई वडील. हा. हा मग तुम्ही ती परंपरा पुढे चालवली. ती परंपरा आम्ही चालवली. मग त्यांनी छान पण दिसते बरं का. मी आता तिकडून बघितलं ना, ते बघितलं म्हणून मी इकडे आलो. होय. हा तर आपलं करते मी. छान आहे. बाळा काम आपलं घर करतो. असं आहे हा. तर काय करायचं. नाही, घर साधं आहे पण तुम्ही छान ठेवलंय त्याला. हा असं सारवून सुरून. कुडाचं गाव आहे ना, पण ती नक्षी काढली ना छान दिसते. आता इथं पाण्याचं काय तुम्हाला सोय? पाण्याची काय विहिरी होते ते आता विहिरीला पाणी नसतं, मोटरला पाणी नसतं, नळांना नसतं. आता ज्याचं त्याच्या आपल्या बोरिंग आहेत, कुणाच्या कोण गाय असं आणतं आणि ज्याची आपली आहे आपत्ती कच्चं पण आणतात. आता विहिरीत पण पाणी नाही. आता विहिरीत थोडं आहे पाणी, तिथून आम्ही आणतो, पण ते आता खराब झाले ते पाणी. पण तरी पण त्यातनं आणायचं आणि तेच प्यायचं. काय करायचं ते खराब पाणी. हा आणतो आणि गाळायचं आणि मग ती फटकी बिटकी अशी वरती फिरवायची. हा. त्याच्यामुळे त्याची निवळी थोडी. मग आता जर पाऊस जर लांबलाच तर? पाऊस लांबला तर काय करायचं, कुठून तरी आणायलाच लागणार ना. आणणार आणत्यात आपली त्यांच्या हया सोया त्या. तुमचं आमचं काय मग? आमच्या सारख्याच वांद. पैसा पाणी नसल्यावर आम्ही कुठून आणणार पाणी, असं आहे ना. मग तो काय करणार तुम्ही? मग काय करणार, भेटन तवर आणणार कुठनं तरी, नाही भेटन तवर मारायची येळण. काय पाणीच नाही आम्हाला. मग आता जर पाऊसच नाही पडला तर? नाही पडलं तर आता विकतचं पाणी आम्हाला आणायला लागते. विकत आणतो आम्ही बोरवरनं टँकर आणि मग ते भरतो इथे. बोर वरून? हा मग नाही बोरी खणल्यात ना आपल्या. हा बोरचं. बोरचं हा. ते पाणी आम्हाला पाणीच नाही.
मग आता जर पाऊस नाही पडला 15 दिवस तर काय करणार मग? तेच आणायचं आता बोर कुठं आणणार आहे? डंपरच आणतो आम्ही, परवाच डंपर आणला होता आम्ही. मग ठीक आहे आपण पायाला पाणी आणू, पण आता जर आपण ते रोप जे पेरले त्याला काय मग? त्याला कुठलं पाणी आता? पाणी पाऊसच नाही पडलं तर कुठलं पाणी येणार त्याला? मग काय करणार मग आता? काय करणार? परत पेरायचं का मग? परत पेरायचं आता काय, परत पेरायच लागेल ना. अंडलं आपलं काढायचं आणि आणायचं गाळून पदराने, कुठे गाळणी न्यायची, कुठं त्याच्यावर पदर टाकायचा, मग आणायचं पियासाठी. खाली बसलं ते घाण हंडा भरून आणला तर अर्धाच भेटतो. अर्धा मग ओतून तुम्ही तेच टाकायचं. पाणी पिता होय मग गावाला? काय करायचं बाबा, कुठं जायचं? काय करायचं मला सांग बरं. आमची लई परिस्थिती बेकार आहे. काय करायचं? आमच्या एरीत मोटर उघडी पडली. आणि पाणी नाही आता आमच्यात आम्हाला पाणी काढायला आहे पाणी, नाही गड्या चांगलं गढूळ पाणी आहे. गाळू नाही पाणी बरं गाळू मग तुम्ही हे पाणी पिता? आम्हाला पाणी एक आता 3 महिने झालं पाणी नाही मला. मग ते हिरीतलं गावातलं पाणी तुम्ही पिताय? येत मग गाळून आणायचं पाणी प्यायचं. मग त्यात काय पावडर बिवडर टाकतो का? कोण टाकते काय कोण औषध ते कोण पाणी ते आता औषध कोण टाकते. मग हेच प्यायचं होय? मग आता काय करायचं, जायचं कुठं आणायला आणि लांबून विकत पाणी घ्यायला आपली ताकद आहे का? मग आता पाऊस जर लांबल्यावर तर? पाऊस लागल्यावर मग नाही पाऊस लांबल्यावर? पाऊस लांबल्यावर मग काय मरायचं पाण्यावर, दुसरं काय एवढं सोपं होय? आणायचं काही होईल पण पाण्याचा लय आता हे आलाय. पाणी नाही आम्हाला दुनिया सुद्धा पाणी नाही कपड्यांना. तेच म्हणतोय, अजून जर महिनाभर नाही चालला पाऊस तर काय करता मग? काय आता तिकडं धराणावरती हायपूरच्यावर धराने ते सोडलं होतं या मोऱ्या सोडल्या होत्या तेव्हा त्या वाडीचे त्या गावाच्या नदीला पाणी होतं. ते आता त्या पाऊस नाही तर मोऱ्या बंद केल्या. ते आता काय वाहत नाही पाणी तर व्हायच लांब द्यायला जायला लागतं पाणी. मग तुम्हाला आता इथं उद्योग काय असतो मग? आम्हाला येऊ बाबा येतो उद्योग. आम्हाला उद्योग हा बस ना दुसरं बाकी काय आहे? मग शेतात काय असतं इथं? शेतात आपलं भात बीत पिकतं. हा ते भात काय पिकात एकाने बोला. हा हा भातच नाही आता, वाळून गेलं सगळं. वरण पेरलं का तुम्ही? मग पेरलं टाइम काहीच नाही. पाऊस पडणार तर थोडं उगवून थोडं वर कशाला आलं, एवढं थोडं थोडं वर आलं निघून, खाली दल असेल ना हा ते थोडासा पाऊस पडला तर ते वर आलं निघून आणि ते गाळून गेले. आता मग दुसरं भात सोडलं तर दुसरं काय असतं मग? दुसरं काय आपले शेरडे बिरडे अशी बकरी गुरं वाळायची का, दुसरं काहीच नाही. दुसरं काय उद्योगच नाही? काय नाही. मग पोटा पाण्यासाठी काय करता मग? पोटा पाण्यासाठी काय वावरात पिकन तेवढंच खायचं इथं काय तर. नाही वावरात पिकन तेवढं खाताय, हो. मग ते खडत्याला लागलं तर? मग ते जायचं बाजाराला. काहीच नाही उद्योग, दुसरा काय उद्योग आहे? पाणीच नाही, नाही मग भात सोडलं दुसरं काय असतं मग? काहीच नाही. भाताशिवाय आमच्याकडे लोक काहीच करीत नाहीत. मग ते खडमीठ काय आणायला? सगळं बाजारात. पण त्याला पैसा करून आणता मग? कुठून आणायचा तेव्हा पैसा? तसं नाही, मग भात सोडलं दुसरं काय उद्योग नाही तो तुम्हाला? काहीच नाही दुसरं. म्हणजे बांबूचं बिंबूचं काय, या फणसाचं काय पैसे मिळतात का मग? नाही आम्ही विकतो असे कोण पण नेते पण आता फणसच नाही आली, एवढीच फणस आली. मी फणस कमी येतो ही कमी कमी येते, फार तिथपर्यंत येतात वरपर्यंत. आजची फणस भरायची, एवढी फणस यायची? एवढी फणस यायची. लोक मग ते पुण्यातून वगैरे विकायचे का पण तुम्ही? नाही पहिले नाही लोक वगैरे आणायला येतात येतात ना, तर मग आपण अशी देतो त्यांना. अशीच विकत नाही तुम्ही? तुम्ही आलो, तुम्हाला दिली 2, दुसऱ्या आली, दुसऱ्या दिली 2, अशी फुकट. कुणी असं मजुरी कुठं लागली तर करायची, नाही लागली तर बसायचं घरात. असं करायचं. शेतबीत काय नाही शेतबीत नाही. मग काम मिळलं तरच पैसे, काम मिळलं तरच पैसे. आणि नाही काम मिळलं तर मग? नाही काम मिळल्यावर काय करायचं? काय ते आपलं मिळतं 4-4 किलो 5-5 किलो ते आपलं खायचं राशनचं राशनचं. तेवढं, दुसरं काय मार्ग नाही? दुसरा नाही मार्ग. मग शेत तुम्हाला नाहीच का, तुम्ही गेलो? शेत आमचं होतं हा ती कुठं पहिल्यांनी अशी लोक कशी साधी त्यात मध्ये नाव आमच्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या बापांनीच त्यांना सोय करून नाही ठेवलेली. ती अशी कुणाच्या गटात ती गेली ती पण. काय उद्योग आहे, कुणाला जायचं त्याच्या कामाला आणि काय करायचं? नाही तो उद्योग असतो, शेतबीत का नसतं होय? शेत नाही, वाडी नाही, काय नाही. मग आता उद्योग करतेस तू, हातात पायात जोर आहे तो करशील म्हातारपणी मारायचं, मग काय करायचं? मग तो खायला लागणार नाही होय? तेव्हा दिलं कुणी लेखाने सुनाने तर ठीक आहे, नाही दिलं तर गेलं. मग आता कुठे लेखसून? मुंबईला. आणि तू इथं जायचं ना मुंबईला, तिकडच नाही जमत. मग का? एका जागेवर बसून जमत नाही तर पंखा त्या खाली फरशा हा त्यांनी जास्त असं हात असं. अगं पण किती शेवा आहे, वर पंखा, खाली गादी, खाली फरशी, नाही समोर जमत. टीव्ही, नाही जमत खायला नाही. आयतं मिळतंय.
आयता असलं तरी आम्हाला नाही सवय नाही त्याची तर काय सुद्धा आम्हाला सण होते तेव्हा मला लवकर मरून मी जास्ती पर लवकर दुखणं कमी लई दिवस जगायची ते थोड्या दिवसात मरायचं गेलो निले गुन्हे कामाला बोलावलं पार्टीवाला जायचं आपलं संध्याकाळी आपलं यायचं 5:30ला घरी पार्टीवाला किती रोज देतो 400 रुपये मग ते काम असतं का 12 महिने कुठलं 12 महिनं मग कुठे आपलं एक 10-12 दिवस लागलं 15 दिवस तर काही कंच्या अशात काम पण लवकर मिळत नाही तिथं काय काम करता तुम्ही मग बंगलं काम काय करता बंगलं बांधतात बंगलं मग तुम्ही काय काम करता आम्ही डबार आणायचं खडी आणायची सिमेंट द्यायचं मग त्या लोकांची हमाली मजुरी करण्यापेक्षा आपल्या घरी शेतामध्ये राबलं तर काय वाईट आहे आता शेत कोण करतात का भाऊ मग तर आपण प्रत्येकाच म्हणलं कोण करणार मग खायचं काय मग आता शेतवाडी कुणी करीतच नाही मला नाही हवामान सण नाही होत अच्छा आणि मला ती सणच होत नाही सगळी आजारी पडते मी मग मग इथं बरं आपलं फिरून बिरून ही तर मला सवय आहे ना मग इकडे चांगली राहते मी मीठ भाकरी खाऊन कवाय ना पण मी आपली ठणठणीत ठणठणीत असते तिकडं नाही मला जमत तिकडे जरी आहे ते मिळलं तरी खाऊशी वाटणार नाही हां ती जमतच नाही मला करायचे आपलं कुठं भाजीपुरतं आपलं काम करायचे आपला हातपाय आला त्यात आपण कष्ट केलंच पाहिजे ना नुसतं मुलांचं पण त्यांचं त्यांना मुलं बाळा असतात ना हातावली पोटं बाड्याने राहायचं म्हणजे आपण हातपाय चालल्यात तर आपल्याला काहीतरी करणंच भाग आहे ना तिकडं पण आपलं कुठं बांड्या बिंड्यांची कामं घरकामं अशी करायची पण ते आजारी पडायला लागले मग आले इकडं आधी आम्ही नाचणे करायचो वरी करायचो काठळ करायची सावा करायचा तीळ करायचो तीळ करायचं नाही सगळी काय करायची. तिळाची चटणी करायची आणि त्याच्यावर हा भाकर आता खायची मला काय म्हणायचे तेव्हा शेत होतं शेत आता पण आहे हा तुम्ही माणसं आता पण ह्याव मग आता का नाही करीत आता जनावर ठेवीत नाही तर आता जनावर तर आपण होते ना नाही तेव्हा पण होती होतीत पण ती अशी नव्हतीत आता लय त्यांना भीती होती भीती होती. पिटत आता नाही ना. होतीत. आता काही नाही आता आता भीती आम्हाला पण नाही. खाते ते आता हो. आता वाघ शेतात येत वाघ जर दिसला समोर हो तर मी किंवा माझी मुलं तिथं बसणार आहेत का त्या वाघाच्या भीतीने नाही बसणार. नाही खाऊ दे पिटू दे पण आता मला म्हणायचे पोरं बाळा शहरात गेली तुमच्या उद्योगाला जमीन पडली अशी मग शेत कोण करणार आहे शेत आम्ही त्यात नाही करतोय पूर्वी पैसे बंद नव्हतं तेव्हा तुम्ही पोट भरत होता की सगळेजण पोटभरीत होतो भाजी मिळत होती रानातली शेती होत होती वरे काठळ आम्ही त्यात मध्ये धीट होतो माणसं गावातून फेरफटका मारताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली प्रत्येक घरासमोर किंवा पाठीमागे परसबाग असणार त्यात पारंपरिक फणसाच्या झाडाबरोबरच इतर फळांची झाडे तसेच केळीची बाग पण पाहायला मिळते 4 महिने सगळा भाजीपाला अगदी घरच्या घरी पिकवला जातो कारण रोज बाजाराला जायचं म्हटल्यावर शक्य नाही आपण गावात फिरलो तर सर्रास घरं आपल्याला पूर्ण अशी कौलाची दिसली थोडंफार बांधकाम नवीन ठिकाणी पाहिलं पण मुख्य बांधकाम ती कौलांची आहेत आणि ही जी झाडं आहेत ना ही खूप जुनी आहेत विचार करा 4 माणसं बसली ना तरी कवळ्यात बसणार ना एवढी मोठी झाडं आहेत इकडचं हे मुख्य पीक आहे बांबू आणि फणस काळाच्या ओघात जरा आता बांबूचं प्रमाण कमी झालं पण ही फणसं अजून आहेत आणि ही झाडं इथली जी माणसं आहेत ना त्या माणसासारखी ही झाडाची मुळं आहेत ना मातीमध्ये खोलवर रुतलेली आहेत ही जुनी माणसं आहेत ना त्यांचं जसं गावावर प्रेम आहे त्याच पद्धतीने या झाडांचं पण या गावावर प्रेम आहे ही मुळं ज्या पद्धतीने मातीत खोलवर रुतलेली आहेत ना त्या पद्धतीने ही माणसं पण इथल्या मातीशी नाळ जोडून आहेत बरीच लोक गावाला गेली उद्योगासाठी पैसे पाण्यासाठी पण जुनी लोक असून इथं आहेत पण वाईट ह्या गोष्टीचं वाटते की 40-50 घरं असून शाळेत एकही मुलगा नाही आहे मग नक्की आपण प्रगती केली का हो आपण कोरोनामध्ये पाहिलं गावाचं महत्त्व काय आहे तेव्हाच लोकांना कळालं की गावामध्ये राहिलं तर काय फायदा होतो आणि गावाचं महत्त्व काय होतं ते आता पुन्हा एकदा ती वेळ यायची वेळ झाली तुम्ही परत शहराकडे पळायला लागला शहराकडे गर्दी केलेली आहे इकडे काय होतंय गावं वस पडतात आणि शहरं बकल होतात 4 पैसे इथं मिळाले ना इथला माणूस पण सुखी आहे पण जर त्याला आपल्या बांधावर मालाला भाव मिळाला तर तो खऱ्या अर्थाने सुखी होईल आता ही फणसं इथं पिकतात पण इथून नेसपर्यंत मार्केटला तिला जर पाड लागला व्यवस्थित तर ठीक नाहीतर मग ते अंगावरच पडणार दुसरी गोष्ट म्हणजे ती नेऊन 5-10 रुपयाला विकणार त्यापेक्षा हा जर माल इथंच विकला गेला गावात तर यांचा फायदा होईल का नाही लहान सहान गोष्टी आहेत पण त्या महत्त्वाच्या आहेत
आज्या पंजांनी लावलेल्या फणशीला एवढी गोड फणसं येतात की शहरातून लोक येतात याचं बी न्यायला. एक झाड किती पिढ्यांची काळजी घेतं बघा. आम्ही मात्र निसर्गाची काळजी घेताना दिसत नाही. एकही रुपया न घेता ती फणसं लोकांना अशी फुकट देतात. यापेक्षा मग मोठी मानाची माणसं कोण? आपण शहरात पैसे कमावून रुपये कोण सोडत नाही, पण ही माणसं आहे ना या फणसाचा एकही रुपया घेत नाही. बघा ही फणसं, त्यांचं म्हणणं आहे की ही फणसं कमी आहेत यंदा खूप कमी आहेत. कमी आले ते यावेळेस. नाही तर अख्खी फणस पूर्ण वर्ण बसून ती पार इथपर्यंत अशी बघा दरवर्षी भरलेली असते चांगली भरलेली असते गच्च. नका शेंडील म्हणजे आपल्या हाताने आपण जर फणसं काढलं आनंद काय करायचं नाही हो काय अंगावर झाड चढलेलं आम्ही. चिक पडन चिक चिक वगैरे अंगावर सांडेल फक्त त्यात त्यांनी. पिकन काही रोज झाडावरचं फणस काढता काढता माझी कलिंगड फुटण्याची वेळ आली होती. गमतीचा भाग सोडा, पण झाडावर चढताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातल्या त्यात जर ते झाड जांभळाचं असेल तर अधिक काळजी घ्यावी लागते. ते कोणत्या फक्त खाली माझं नशीब चांगलं, थोडक्यात वाचलो. थोडं जमतंय का? अजून थोडं राहील. थांबा थांबा मी ओढलो नाही इकडे द्या, हातात द्या, जड आहे, जड आहे. हातात द्या. हा बस हॅलो आता धर की गाडा धर तू म्हणलो ना शिडे आलं नाही तुम्ही ना ते पिळलं ना थोडं आणि ते एकदम लोड आलं या साईडला. त्याचं आहे ना वजन जपलंय मला. थोडा जरा बॅलन्स चुकला असतो ना तर आमचा नारळ फुटला असता आता. लागलं नाही कारण हे खूप जड आहे, जवळजवळ आहे ना 5-6 किलो आहे आणि एका हाताने पकडता मला अवघड होत आहे. पिकलं तर त्याला गरज किती भरपूर गावते. त्या वरून जातात बघा ना. आत्ताच मी त्यांना हे केलं तर तिथून जातात. ही मावशीची बाग आहेत बघा. खातोय कोंबड्या. हे काय हे ना हा? हे देवगरगट आहे. देव आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे गरगट पाहिलं ना ते झाडांच्या खोडामध्ये येत होतं. हे गरगट खात नाहीत बरं का, चुकून तुम्ही खाताल. याच्यावर जर पाहिलं ना तर नक्षी काम केलेलं आहे जणू काय. हे बघा, आणि हे गरगट फक्त शोसाठी वापरतात, म्हणजे कुठंतरी एखाद्या प्लांटमध्ये फ्लॉवर पॉटमध्ये ठेवायला, पण ते मरत नाही. ते नाही ह्याच्या दिवसाचं पाणी नसल्यावर मरतं ते. हे बघा नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन जागे आपण गेलो ना काहीतरी नवीन नवीन पाहायला मिळतं. मागं आपण गरगट पाहिलं ते औषधी होतं आणि हे गरगट शोभेचं आहे. गरगटाचे किती प्रकार आहेत, म्हणजे आळवाचे किती प्रकार आहेत तुम्ही विचार करा. ते होतं ते औषधी, दुसरं होतं ते आळवाड्या करायचं, आणि तिसरं आहे शोचं. त्याला काय नाव वगैरे आहे का? हा असं देवगरगटच बोलतात त्या. देवगरगट. देवगरगट बोलतात. त्याचं नाव आहे ना देवगरगट आहे. अजून बऱ्याच भाजीपाला मावशीबाईने ते केलाय. हे काय ती रताळी रताळी रताळी, ही काय करता, ऐकतं का काय मग? नाही नाही आपली ही भाजी खातो. अच्छा, याची भाजी खायची. चांगलं चांगलं केलं. हा कायचा वेल आहे? गरकंद आहे गरकंद. गरकांद. हा ते खाली येतं ना. हा हे घेवडा आहे. शाबास, म्हणजे भाजीपाला पुरता केलंस तू. घेवडा, गरकांद, रताळी, कारली पण येत ना. आहे ना तिथे एक येईल. कुठं? ठीक आहे. हा हा तिकडं कारली पण आहेत. चांगली छोटीची बाग आहे ते. भाजीपाला पुरतो का पावसा पाण्याचा? हो हे वशाळाच्या याने खराब होतो ना, हा, मग ते कोण जातो. आता घरकुलमध्ये करते का मावशी तू घराचं काम? हा मग किती मिळतं सरकारकडून? हा सरकारकडनं किती मदत मिळते? आता काय देतील ती हा तेवढ्यात होईन का? हा तेच म्हणतोय मी. तेवढ्यात होईन का? नाही होणार. आपलंच घालवायला लागतात ना. मग तेवढं घालायला आहे तुझ्याकडे पैसे? माझ्याकडे आहेत ना. हा? नाही नाही मग खरंच विचारतोय. आता दगडी बिडी गोळा करते. आता तुम्ही दोघीच मायाली तू लेख ना ती का नाते सुने सुने होय. मग तुम्ही दोघीच राबत आहे. हा मग मग गौंडी बिंडी नाही आहे. नाही अजून बघायचं ते. हा, मग सरकारने दिलेली मदत तुम्हाला तेवढी पुरणार आहे का? नाही ना, मग बाकीचं कसं करणार मग? आपलं पदरच घालायला लागणार ना. हा,
मग काय कर आता पावसा पाण्याच्या तोंडावर तुम्ही काम काढलंय. ते राय ना फाउंडेशनच करून ठेवायची. हां फाउंडेशन करून ठेवायची पुढं मग बांधाय गाव. मंडळी साधी घर आहेत आणि ती पण कारवीच्या कुडाची. पण त्या साध्या घरात जे आपले पण आहे प्रेम आहे ना त्या नक्षीवरून दिसतंय. आपल्या घरावर आपण किती प्रेम करावं आणि किती त्या घरावर माया लावावी त्याचं हे प्रतीक आहे. ही जी नक्षी काढलेली ना पूर्ण घराच्या सभोवती काढलेली आहे. का ते एक परंपरा म्हणून. कारण तो आपलेपणा असतो, आपल्या घराविषयी जे प्रेम असतं ना ते यातून व्यक्त होत असतं. मावशीने घराच्या बाजूला ती बाग केली ना केळीची. त्या केळीच्या बागेचा फायदा म्हणजे बघा इथं तिने केळीची बाग लावलेली आहेत. त्याने खाली ऊन पण येत नाही आणि गारवा राहतो. इको फ्रेंडली घर असतं ना त्या प्रकारचं आहे. मंडळी इथं आल्यावर जाणवतो तो मातीचा सुगंध आणि माणसांमधला जिव्हाळा. प्रत्येक घरासमोर डोलणारं तुळशीचं वृंदावन आणि अंगणातलं झाड इथल्या समृद्ध संस्कृतीची साक्ष देतात. इथल्या माणसांच्या चेहऱ्यावरचं समाधान शहरातल्या करोडोंच्या घरातही शोधून सापडणार नाही. हे गाव फक्त डोळ्यांना सुख देत नाही तर मनाला एक वेगळाच विश्वास घेऊन जातं. म्हणूनच हे गाव अगदी मनातलं गाव, एक अनोखं गाव. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा.